सरला, ही दिवाळीची भेट आणि यामध्ये बोनस आहे आणि पगार आहे. पैसे साड्यान बोनस तर दिलाय आणि आगाऊ पगार पण नाही. म्हणजे आधी मध्ये तुम्ही काही ना काही आम्हाला देतच असता जे, हे जरा जास्ती होते. सरला, अगं दिवाळीचे खर्च तुम्हालाही असतात, तुमच्याकडेही पाहुणे येतात. तुम्ही जशी आमची दिवाळी छान होण्यासाठी राब राब राबता ना, तशी तुमची दिवाळी छान होण्यासाठी मी एवढं तर करूच शकते ना. मंजू, हे घे आणि हा तुझा बोनस आणि पगार. धन्यवाद बाईसाहेब. केअरटेकर मॅडम, या इथे. हे तुला, हे तुझा पगार आणि बोनस. एवढंच नाहीये, हे पण तुझ्यासाठी आहे. बाईसाहेब भाऊ, हे रमा, मी तुझं बँकेमध्ये खातं उघडले, त्याचं हे पासबुक आणि चेकबुक. बाईसाहेब याची काहीच गरज नाहीये. गरज कशी नाही? तू या घरची केअरटेकर आहेस, रोजगार केंद्राची संपर्क अधिकारी आहेस, मग तुझ्या खात्यामध्ये पैसे हवेत ना. आणि त्या निमित्ताने तुझं थोडं सेव्हिंग सुद्धा होईल. घे. थँक्यू बाईसाहेब. पैसे तुम्ही खरंच देव माणसं आहात. आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला भेटले आणि तुमच्यामुळे रमाचं भाग्य पण उजळलंय बघा. अगं कोणामुळे काही होत नसतं अगं सरला, आणि मी तिच्यासाठी काहीच करत नाहीये. तिच्यामध्ये जे गुण आहेत ना, तेच आपल्याला सगळं करायला लावतात बघ. रमा म्हणजे लक्ष्मी आहे. ती ज्या घरात जाईल ना, त्या घरात आनंद आणि समृद्धी घेऊन जाईल बघ. सुखी राहा. सरला, अगं सिमरन कुठे आहे? अहो ते सासरी गेले काल रात्रीच आणि जावई बापूंचा फोन आला होता की तिच्या पोटात दुखते म्हणून तिथंच थांबली ती. अरे बापरे, ठीक आहे ना ती? नाही नाही, काय काळजी करण्यासारखं नाही. आणि तुम्हाला माहिती ना, तुम्ही आराम करायची एक संधी पण नाही सोडणार. बरं बरं. हे सिमरनसाठी. अहो कशाला बाईसाहेब, तुम्हाला माहिती ना तुम्ही इथे येऊन काय काम करते. अहो तुम्ही मोठ्या मनाच्यात म्हणून असा विचार करताय. अगं सरला, तू आणि रमा किती कष्ट करता या घरासाठी. मग मी सिमरनला एक छोटीशी वस्तू दिली तर काय होतंय? घे. बरं चला, झालं सगळ्यांचं? बाईसाहेब, अहो, पाया पडायचं राहिलं की. सुखी राहा. बरं, आता दिवाळी आली, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता लवकर लवकर कामाला लागा, कामं संपवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरी जाता येईल, दिवाळीची तयारी करता येईल. हा चला, आटपा लवकर. रमा, तुम्हाला लॉक करायची काय गरज? अहो नाही, तुम्ही दार लावून घेत होतात ना मध्ये मध्ये. अगदी कोणाचं काम असलं तरी मी तोंडावर दरवाजा लावत होता, म्हणून म्हटलं आपला दरवाजा वाजवूनच जावं. उगाच तुमचा एकांत नको ना मोडाला. मग येऊ का? हो या. रमा, तुम्ही सारखं सारखं मला ऐकवणार आहात का? मग तुम्हाला नेहमी लक्षात राहावं म्हणून. छोटे मालक, व्यायामाला काय दिवाळीची सुट्टीच दिली वाटतं. नाही, सुट्ट्या वगैरे काही नाही. बऱ्याच दिवसांनी आज कविता सुचली म्हणून लिहून काढत होतो. अरे वा, सुचते का कविता? हा, खूप दिवस कवितेशी अबोला धरला होता. आता कवितेने मला समजून घेतले आणि बोलायला लागले माझ्याशी हळूहळू, त्यामुळे सुचते कविता. चांगलीच गोष्ट आहे की. मग छोटे मालक, आपण एक काम करूयात, तुमचा काव्यसंग्रह छापून टाकूयात. हा, तर त्याची सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, कारण तुम्हीच माझ्या कवितेचा आशय आहात, तुम्हीच माझ्या कवितेचा विषय आहात. तुम्ही आहात म्हणून कविता आहे. खरं तर तुम्हीच कविता आहात. छान आहे कविता. कविता? हो, अजून मी तुम्हाला कविता कुठे ऐकवली आहे? मला वाटलं हीच कविता आहे. पाहिलं,
तुमच्याबद्दल बोलायला लागलं ना की त्याची आपोआप कविता होऊन जाते. कशाला हव्यात सप्तरंगी वाटा, तुझ्या भेटीने रंग सजतात ना. कशाला हव्यात पावसांच्या सरी, तू पाहता प्राण हे भिजतात. तुझ्या पावलांवर फुले सोन चाफा, तू हसता हे जास्वंद भांबावले. जगाला मी तसाही जुगारून देतो, तुझ्या रूपात हे विश्व सामावले. छोटे मालक, मला लई काम आहेत, मी येते. एक मिनिट, मला सुद्धा दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर जायचंय. तुम्ही येता का माझ्यासोबत? रमा, ये. थोडं बोलायचं होतं. बोल. हा, म्हणजे रमा, काही प्रॉब्लेम आहे का? हो, नाही तसं काही नाहीये, पर कसं विचारू ते. अगं, जे काही मनात आहे ते बिनधास्त विचार ना. बोल. बाईसाहेब, आता दिवाळी येते ना, म्हणून त्याच्या खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. तर आज मी थोडं लवकर गेले तर चालेल का? इतकंच ना? अगं मग जा की. मला वाटलं तुला खूप काही महत्वाचं बोलायचंय. आता इथली बी कामं आहेतच ना, म्हणून मला वाटलं की. काय वाटलं? मी सुट्टी देणार नाही, हो ना? असं नाही बाईसाहेब, पण इथल्या कामाच्या गराड्यात मला बी वाटलं की असं विचारणं बरोबर नाहीये. अगं, का बरोबर नाही वाटलं? अहो, आता दिवाळीच्या आधी समधी कामं झाली पाहिजे ना, म्हणून. मग तुमच्या दिवाळीच्या घरच्या कामांचं काय? तुम्ही तुमची दिवाळी बाजूला ठेवून आमच्या घरची कामं करायला राबत असता. आमच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच असतं, आपल्याकडे फराळ छान झाला पाहिजे, आपलं घर छान सजलं पाहिजे, साफसफाई सगळी झाली पाहिजे, एवढेच विचार असतात अगं डोक्यात. पण आमच्यासारखी तुमची दिवाळी छान झाली पाहिजे, तुमच्याही घरी साफसफाई झाली पाहिजे, फराळ झाला पाहिजे, तयारी झाली पाहिजे, हे लक्षातच येत नाही बघ आमच्या. पण बरं झालं तू बोललीस. दिवाळीनं खूप मोठा सण आहे आणि तो प्रत्येकाने खूप छान साजरा केला पाहिजे. तेव्हा बिनधास्त जा. जी बाईसाहेब. रमा, हो. आता हे घर सुद्धा तुझंच आहे आणि ह्या घरची सुद्धा सगळी तयारी तुलाच करायची. बाय, येते. मंजू, रंग किती खुलून दिसतोय ग तुला. पण मावशी, तुझी दाखव की साडी. अगं, इथंच आहे बघ की. हे घे. एकदम भारी आहे आणि रंग बी छान आहे ग. मस्त. पण मावशी, बाईसाहेब लय करतात ना ग आपल्यासाठी. होय ग. खरंच एवढा कामाचा व्याप असून बी आपल्यासाठी हौशीनं आणतात भेटवस्तू. खरं म्हणजे कधी कधी मला असं वाटतं ना, आपण त्यांच्यासाठी जे काही करतोय ना ते कमीच आहे अगं. किती उपकार आहेत त्यांचा आपल्यावर. खरंच आता ह्या जन्मी तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकू की नाही काय माहिती. बघ ना, अगं सुमीचा बी विचार केला त्यांनी. होय ग. त्यांना माहिती आहे तिचा स्वभाव, तरी बी तिच्यासाठी भेटवस्तू आणली. खरंच कधी कधी असं वाटतं ना, जे काम करतात त्यांना दुपटीनं मिळतं, पण जे काम करत नाही ना त्यांना मलाही मिळते बघ. असं काही बी नाहीये ग मंजू. तुला सांगते, आपण आपलं काम करत राहावं, त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतच. बरं मामी, मला जरा एक काम आहे, तर मी बाहेर जाऊन येते. बर. आणि आता परस्पर घरीच येईन, इथे येत नाही. बर. तू कुठे चाललीस? ऐका मंजू, तुला गुणने पण वाण लागलेलं दिसतोय. सुमी सारखं करतेस अगं तू. बाहेर जाणाऱ्या माणसाला असं कधी विचारायचं नसतं. सॉरी. जाऊन ये. येते. या
मी तयार आहे. तुमची तयारी झाली आहे ना? निघायचं ना आपण? आई, तू? हो, मीच. पण निघायचं असं कोणाला म्हणत होतास तू? अगं रमा येणार होत्या म्हणून. अरे पण रमा तर केव्हाच निघून गेली आहे. काय? हो, मला वाटलं की ती तुझ्यासोबत असेल. म्हणजे तू खरेदीला जाणार होतास ना, तिलाही खरेदी करायची होती. मला वाटलं तुम्ही एकत्र जाल. तेच तर बघायला आले मी. आमचं असं काही ठरलं नव्हतं, पण मी त्याला म्हंटल होतं की आपण एकत्र जाऊया, तर त्या काहीच म्हणाल्या नव्हत्या. आणि आता तू हे असं सांगतेस? असं विचित्र का वागतायत त्या हल्ली? विचित्र ती नाही, तू वागायला लागलास. मी? हो, नाहीतर काय प्रताप. अरे प्रत्येक वेळेला तिने तुझंच ऐकलं पाहिजे, हा हट्टीपणा का बाळा? अरे तिचीही काही कामं असतात, तिचं काही पर्सनल लाईफ आहे की नाही. थोडा तिच्या बाजूने विचार कर. आणि हे बघ, प्रत्येक वेळेला तिला गृहीत धरणं खूप चुकीचं आहे. ठीक आहे. बोला छोटे मालक. बोला. काय बोला? अरे देवा, रागवलेले दिसतंय. मी जाब विचारायला फोन केलाय. कसला जाब? तुम्ही माझ्यासोबत शॉपिंगला का नाही आलात? अहो, मला जरा बाहेरची कामं होती, मग तिकडे गेले होते. बाहेर? कुठे बाहेर? झालं का आता? आता प्रत्येक वेळेस समजा तुम्हाला विचारून मगच करायचं का मी? असं कुठे म्हणालो मी? हा, आता आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगायला पाहिजे ना. बरोबर आहे तुमचं. सांगते मी जवळच्या व्यक्तीला. ऐकतोय मी, बोला. जवळच्या व्यक्तीला म्हणजे मामा मामींना सांगते मी. रमा, तुम्ही पण ना? हो छोटे मला घरच्यांसाठी दिवाळीची खरेदी करायला गेले होते. अच्छा अच्छा अच्छा. मला सांगितलं असतं तर मी पण आलो असतो बॅग पकडायला. बरं छोटे मला, अहो हातात लई पिशव्या आहेत. फोनवर बोलत बोलत चालायला जमणार नाही बघा. मी आता बी थांबून बोलते तुमच्याशी. जरा उशीर झाला घरी आणि समजा घरचे वाट बघत असते माझी. बर ठीक आहे, उद्या भेटल्यावर बोल. चालेल. बाय, गुड नाईट. गुड नाईट. अरे वा, लय दणक्यात दिवाळी सुरू आहे. काय वाड्यावर दरोडा टाकला का काय? तुमच्या डोक्यात दुसरं काय बी येत नाही ना हो हरिभाऊ? आधी आपण काय केलंय याचा नीट हिशोब मांडा आणि मग दुसऱ्यांवर आरोप करा. ए, आरोप काय करा? जे काय झालं ना ते तुझ्यामुळे झालंय, कळलं ना? तुझ्यामुळे मला वाड्यावरून कामावरून काढून टाकलं. या समद्याला ना तूच जबाबदार आहे. अगं दिवाळीला बाईसाहेब वाड्यावरच्या नोकरांना लय पैसे द्यायच्या, भेटवस्तू द्यायच्या, तुला बी दिल्या असतील. पण तुझ्यामुळे माझी दिवाळी अंधारात जाणार आहे. हे बघा हरिभाऊ, तुमच्यासोबत जे काय घडतंय ना त्यासाठी मी आणि तुमचं वागणंच जबाबदार आहे. तुम्ही खोटेपणानं वागलात म्हणून तुम्हाला हे भोगावं लागतं. हे बघा हरिभाऊ, जाऊ दे ना. कोळसा किती बी उगळला तरी तो काय. म्या कोळसा काय? आता असे चटके देतो ना तुला का तू बघतच राशील रमे. नाही एका महिन्यात काम मिळवलं आणि तुला आयुष्याची अद्दल घडवली ना तर नाव हरी लुकतुके सांगणार नाही. काय झालं, कोणी येणार आहे का? अरे रमा, तिचीच वाट बघतोय, अजून आली कशी नाही? अरे बाहेर अंधार पडलाय, कुठं राहिली कुणाच ठाव. अहो येईल, लहान लेकरू आहे ते हरवायला. बर, ऐकलं का मी काय म्हणते? बोल, मी ऐकतोय. कुठले पेपर वाचता हो सध्या? एवढं घाणेरडे विनोद करता येते. काय नाही, आज मी सुमीच्या घरी गेलो होते संध्याकाळी. त्याची सासू स्वयंपाक करत होती आणि भवानी ताणून झोपली होती तिथं.
गदा गदा हलवून उठवायची ना तिला. हं. माहेरच्यांचं नाक कापायची एक संधी सोडत नाही पोरगी. मामी अगं कुठं होतीस? अहो आत्ताच आली ना ती. बसू दे, हात पाय धुऊ दे, पाणी पिऊ दे जरा. बरं पाणी आणू का तुला? अरे नाही तू बस, ये अगं पण बस इथे काय बस. अरे देवा. एवढं सगळं आणायला गेली होतीस तू? वय. हे घे, हे काय ही माझ्याकडून तुझ्यासाठी दिवाळीची भेट. आता आहे का? आता आपण हिला दिवाळीची भेट द्यायची की तू आम्हाला द्यायची? आता सध्या तरी मी आज दिली बघ. मामी हे घे, हे तुझ्यासाठी. अगं कशाला एवढी दगदग केली बाई? अगं दगदग काय त्यामध्ये, उलट मला तर लई मजा आली तुमच्या समध्यांसाठी काय ना काहीतरी घ्यायची. अगं होय, पण तरी मामी, आता काही बोलू नको. तुला आवडेल अशी काठापदराची साडी आणली. आणि हे घे, काय? माझा पगार आणि बोनस. अगं ते माझ्याकडे. आणि हे घे, ठेव तुझ्याकडे. आणि त्याचं काय करायचं काय नाही ते तर तूच ठरव. पिंटा दादा, हे तुझ्यासाठी. मला नकोय हा? असं मी अजिबात म्हणणार नाही. तुझ्या आवडीचा रंग आणलाय, बघ आवडेल तुला. रमे, वा 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 वा. बरं मामा, पिंट्या दादा, मामी, माझ्याकडून तुमच्या समध्यांसाठी ही छोटीशी भेट. रमा, अगं तू आमच्यासाठी एवढं करतेस, हीच आमच्यासाठी मोठी भेट आहे. मामी, अगं एवढं काय त्यात. आणि हो, सुमीसाठी बी वस्तू आणल्यात. उद्या वाड्यावर जाण्याआधी ना तिला त्या देऊन टाकूयात. अगं सगळ्यांसाठी एवढं आणलंयस, स्वतःसाठी काय आणलं का नाही? माझ्यासाठी हा. अगं आता त्यात काय म्हणजे तुझ्यासाठी आणलेस का काय? हा. नाही नाही मग काय आहे त्यात? मामा रे, रिकामा बॉक्स आहे त्यात. म्हणजे तू स्वतःसाठी काय चाललं नाहीयेस? अशी कशी ग तू? लय गुणाची आहे. आता हात पाय धुवून घे, जेवण तयारच आहे. जेवायला बस. अरे काय रे पिंट्या दादा, काय झालं? रमे, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे. अरे कशाबद्दल बोलतोयस तू? अगं तुझी ती दुसरी पिशवी होती ना, ती मी अशा ठिकाणी लपवून ठेवली. सुमीनं किती जरी डोकं फोडलं ना तरी सापडणार नाही तिला. पिशवी? कोणती पिशवी म्हणतोस तू? तू काय उल्लू समजली का मला? हा, तू आल्या आल्या माझ्या पद्धतीनं स्कॅन मारला होता मी. प्रतापरावांसाठी काहीतरी आणलंय ना तू त्यात? हा 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 हा, लाजली म्हणजे माझा अंदाज एकदम बरोबर ठरला. पण रमे, एकदम भारी गोष्ट केलीस तू. प्रतापराव बघ ना, किती भारी माणूस आहे, आपल्यासाठी केवढं करतो. आपण पण आपल्या परीने त्यासाठी केलंच पाहिजे ना, आणि तू ते केलंस. रमे, तू आहे ना, जशी आहेस ना तशीच राहा बघ. तशीच म्हणजे असं सगळ्यांचा विचार करणारी. तुझ्याकडे बघून एक गोष्ट शिकायला मिळाली मला. माणसानं असं सतत घेत राहू नये, त्याला अशा चांगल्या गोष्टी देता पण आल्या पाहिजेत. आणि तू ते केलंस रमे. त्या सुमी सारखी तर अजिबात नको वागू बघ. तिला या ग्रावावरच्या सगळ्या गोष्टी आणून तिच्या पायापाशी दिल्या ना तरी म्हणेल मला दुसऱ्या ग्रावावरचं काहीतरी पाहिजे म्हणून. प्रतापरावला खुश होतील पण. मला बी तसंच वाटतंय. छोटे मला किती बी श्रीमंत असले ना तरी त्यांची आवड अगदी साधी. ते लक्षात आलंच आहे माझ्या. पण रमे, तू पण एक नंबर निवड केलीस बघ. काय भारी माणूस आहे तू, लय सुखात ठेवल तुला. बर चल, तू आता अभ्यास कर, मी जास्त वेळ नाही घेत तुझा. आणि सकाळी जाताना मला सांग, मी ती पिशवी देईन तुला, आठवणीने घेऊन जा. काय पिंट्या दादा, हा, थँक्यू बर का. माझ्याकडून पण एकदम थँक्यू. अरे पण तू का बोलतोय? अगं माझ्या आवडत्या रंगाचा शर्ट आणला ना तू. चल कर अभ्यास.